हरिओम. ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी 36 ते 40. तेथत्री वर्गाचा अणुआरू आडवू निघाला जो अपारू, तो महाभारत प्राकारू भोवता केला. तेव्हा धर्म अर्थ काम व मोक्ष या त्रिविध पुरुषार्थरूपी जो पुष्कळसा असार चाराचुरा निघाला, त्याचा महाभारतरूपी कोट गीता मंदिरासभोवती केला. माझी आत्मज्ञानाचे एकवट दळवाडे झाडुनी चोखट, घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी. या खाणीमध्ये आत्मज्ञानरूपी अखंड दगड निघाला. तो चातुर्याने साफसूफ करून त्याचा श्रीकृष्णार्जुन संवादरूपी चांगला चिरा तयार केला. निवृत्ती सूत्र सोडणीया सर्व शास्त्रार्थ पुरविणीया, आओ साधिला मांडणीया मोक्षरेखेचा. निवृत्तीरूपी ओळंबा लावून सर्व शास्त्रार्थाची पुरवणी घालून व्यासांनी त्या चिऱ्याच्या मांडणीने मोक्षाच्या स्वरूपाचा आकार साधला. ऐसैने करिता उभारा पद्धरा अध्यायात पंधरा, भूमी निर्वाळलिया पुरा प्रसादू जाहला. अशा तऱ्हेने गीतारूपी मंदिराची उभारणी करीत असताना भूमी शुद्ध करण्यापासून तो 15वा अध्याय संपेपर्यंतचे 15 अध्यायाचे गीतारूपी मंदिर गच्चीपर्यंत पुरे झाले. उपरी 16वा अध्यायो तो ग्रीवे घंटेचा आओ, सप्तदृशू तोची ठाओ पडघणीये. वरती 16वा अध्याय हा गळ्यावरील डेऱ्याचा आकार होय, आणि जो 17वा अध्याय आहे तो कळसाच्या बैठकीचा ओटा होय. हरिओम.